यूज युअर ब्रेन पॉवर. एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ विटेकर्स क्लासिफिकेशन. स्वतः विचार करा व विटेकर यांच्या वर्गीकरणाच्या पद्धतीचे गुणदोष एक्सप्लेन करा. त्यानंतर खाली पहा क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. अमॉंग अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम आर लार्ज इन नंबर, हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम हे संख्येने खूप जास्त आहेत, त्यासाठी त्यांना खालील टेबलमध्ये क्लासिफाईड केलेले आहे. त्यामध्ये सर्वप्रथम मायक्रो ऑर्गॅनिझम आणि मायक्रो ऑर्गॅनिझम दोन भागामध्ये डिवायडेड केलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रोकॅरियोट्स आणि नंतर आहे यूकॅरियोट्स. त्यानंतर असे लक्षात ठेवावे की प्रोकॅरियोट्समध्ये बॅक्टेरिया येते आणि यूकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंगी आणि ॲल्गी येते. साईटला जे युनिट्स दिलेले आहेत ते विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे, म्हणून ते एक वेळ अवश्य जाणून घ्या. विथ रिफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स, रिमेंबर 1 मीटर इज इक्वल टू 10 to the power of 6 मायक्रोमीटर. त्यानंतर 1 मीटर इज इक्वल टू 10 to the power of 9 नॅनोमीटर. हे जे दिलेले युनिट आहे हे मायक्रो ऑर्गॅनिझमची साईज मोजण्यासाठी दिलेले आहे, त्याकरता हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण पाहू प्रोकॅरियोट्समध्ये पहिला मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया. बॅक्टेरियाची जी साईज आहे ते 1 मायक्रोमीटर to 10 मायक्रोमीटर असे असते. युनिसेल्युलर इंडिपेंडंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम, समटाईम मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. बॅक्टेरिया हा युनिसेल्युलर असतो आणि तो इंडिपेंडंट असतो. काही वेळेला जे बॅक्टेरिया आहेत ते एकत्र येऊन कॉलनीज बनवतात. जे बॅक्टेरिया जे आहेत ते पॅरासिटिक असतात. तो शरीरात सुद्धा असू शकतो आणि शरीराला नुकसान पोहोचू शकतो. बॅक्टेरिया हा त्याची स्वतःची कॉलनीज तयार करतो, म्हणजेच एकापासून 2, 2पासून 4 असा वाढतच जातो. त्यानंतर सेकंड, बॅक्टेरियल सेल इज अ प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. बॅक्टेरियामध्ये सेल वॉल प्रेझेंट असतात, पण ते प्रोकॅरियोटिक असतात, म्हणजेच त्यामध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप नसते, म्हणजेच न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिझम आर ॲब्सेंट. बाजूच्या चित्रात दाखवलेले जे बॅक्टेरिया आहेत ते लक्षात असू द्या. त्यानंतरचे बॅक्टेरियाचे कॅरेक्टर आहे दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. म्हणजेच यामध्ये बायनरी फिजन असते. ते स्वतःला कापून एकापासून 2 आणि 2पासून 4 होतात, म्हणजेच एका पेशीचे 2 पेशी तयार होतात. बॅक्टेरियाचे नंतरचे वैशिष्ट्य आहे इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रोस व्हिगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. म्हणजे जर पोषक वातावरण असेल तर अतिशय प्रचंड वेगाने बॅक्टेरिया वाढतात व 20 मिनिट्समध्ये ते मल्टिप्लाय होतात, म्हणजेच डबल होतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रोटोझोआ. प्रोटोझोआची साईज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटरपर्यंत असते. Protozoans are found in soil, fresh water and sea water. Some are found in the body of other organisms and are pathogenic. सर्वप्रथम हे माहिती असू द्या, प्रोटोझोआ म्हणजेच मराठीमध्ये आदिजीव होतो आणि प्रोटोझोन्स जे आहेत ते सॉईलमध्ये आणि स्वच्छ पाण्यात तसेच समुद्रामध्ये सापडतात. आणि काही जे प्रोटोझोन्स आहेत ते सजीवांच्या शरीरात आढळतात आणि त्यापासून त्यांना रोग उद्भवतात. त्यानंतरचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते पाहू. देज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. हे जे प्रोटोझोआ आहेत हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत आणि त्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेलसुद्धा असते, म्हणजेच ते युकॅरियोटिक पेशी असणारे एकपेशीय सजीव आहेत. त्यानंतर देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझॉन्स.
म्हणजेच प्रोटोझोआचे जे सेल स्ट्रक्चर आहे आणि जे लोकोमोशनसाठी जो ऑर्गन्स असतात आणि तसेच न्यूट्रिशन या सर्वांमध्ये वेगवेगळे असते. म्हणजेच प्रोटोझोआचे जे लोकोमोशनचे अवयव असतात तसेच त्यांच्या पेशीची जी रचना असते, पोषण पद्धती यामध्ये विविधता आढळते. These organisms reproduce by simple cell division. म्हणजेच यांचे जे रिप्रोडक्शन आहे ते सिंपल सेल डिव्हिजन होते. म्हणजेच एकापासून 2, 2पासून 4 असे ते वाढत चालतात. म्हणजेच जे त्यांचे रिप्रोडक्शन आहे ते द्विखंडन पद्धतीने होते. नंतर प्रोटोझोआचे काही उदाहरणं आहेत. अमेबा, पॅरामेसियम, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. अमेबा आणि पॅरामेसियम जे आहेत ते डर्टी वॉटरमध्ये राहणे पसंत करतात. त्यानंतर आहे अँटामिबा हिस्टोलिटिका, यापासून ॲमोबियासिस नावाचा रोग होतो. त्यानंतर आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, यापासून मलेरिया होतो. त्यानंतर आहे युग्लिना, हे ऑटोट्रॉफिक आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. चला तर त्यानंतर पाहू आपण फंगी. सर्वप्रथम आपण फंगीचा जो आकार आहे अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटरपर्यंत असतो. These are found on decaying organic matter and deals bodies of plants and animals. हे जे फंगाई आहेत हे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर सापडतात, तसेच डेड बॉडी आणि प्लॅन्ट्स व ॲनिमल्स यांच्यावर आढळतात. म्हणजेच कार्बनी पदार्थ, कुजलेले पदार्थ तसेच वनस्पती व प्राण्याचे शरीर यांच्यावर आढळतात. त्यानंतर these are eukaryotic organisms. Some are unicellular and others are visible with naked eyes. म्हणजेच ते युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत आणि त्यामधील काही युनिसेल्युलर आहेत व ते आपण स्वतःच्या उघड्या डोळ्याने सुद्धा पाहू शकतो. म्हणजेच यामधील काही जे प्रजाती आहेत ते डोळ्याने सुद्धा दिसतात. त्यानंतर थर्ड, सॅप्रोट्रॉफिक ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजेच ते सॅप्रोट्रॉफिक आहेत व दुसऱ्यावर जीवन जगतात. म्हणजेच ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे कुजलेलं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्यावरून आपले स्वतःचे जे अन्न आहे ते ऑब्झॉर्ब करतात व त्यावर जीवन जगतात. त्यानंतर ते रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. म्हणजेच त्यांचं जे प्रजनन होते ते सेक्शुअली आणि असेक्शुअली होते, म्हणजेच बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. काही फंगाईचे जे उदाहरणं दिलेले आहेत त्यामध्ये बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा आणि मशरूम हे आहेत. नंतरचा आपला चौथा टॉपिक आहे ॲल्गी. आणि ॲल्गीची जी साईज आहे अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर या दरम्यान आहे. त्यानंतर पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे ॲल्गीचं, दे आर ॲक्वॅटिक. म्हणजेच जे ॲल्गी आहेत ते ॲक्वॅटिक असतात, त्यांना पाण्यामध्ये राहणे खूप आवडते. त्यानंतर युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. म्हणजेच सर्वप्रथम हे ॲल्गी जे आहेत हे युकॅरियोटिक आहेत, तसेच युनिसेल्युलरसुद्धा आहेत आणि ऑटोट्रॉफिक असल्यामुळे स्वतःचं जे खाणं आहे ते स्वतःच बनवतात. ठीक आहे. म्हणजेच ॲल्गी जे आहे ते स्वयंपोषीय म्हणजेच ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम आहे. त्यानंतरचं कॅरेक्टरिस्टिक असं आहे, फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. म्हणजेच ॲल्गीच्या जे सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असते त्याच्या मदतीने ते फोटोसिंथेसिस करू शकतात. फॉर एक्झाम्पल क्लोरेला व क्लॅमिडोमोनास. व्हेरी फ्यू स्पीसीस ऑफ ॲल्गी आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड व्हिजिबल विथ नेक आईज. म्हणजेच खूपच कमी ॲल्गी जे आहेत ते युनिसेल्युलर आहेत आणि त्यामधील जास्तीत जास्त मल्टीसेल्युलर व आपण ते आपल्या उघड्या डोळ्याने सुद्धा पाहू शकतो असे आहेत. हे माहीत असू द्या, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. त्यानंतरचा टॉपिक आहे व्हायरस. व्हायरसची जी साईज आहे अप्रॉक्सिमेटली
10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर इतकी आहे. Generally, viruses are not considered as living organism, or they are said to be organism at the age of living and non-living. They are studied under microbiology. म्हणजेच जे व्हायरसेस आहेत ते सजीव मानले जात नाहीत, म्हणजेच ते सजीव व निर्जीव यांच्या सीमारेषेत आहेत. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी, म्हणजेच त्यांचा जो अभ्यास आहे तो मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. मायक्रोबायोलॉजीला मराठीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, म्हणजे व्हायरस जो असतो तो खूपच लहान असतो. दे आर 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. म्हणजेच तो बॅक्टेरियापेक्षा 10 ते 100 पटीने स्मॉलर आहे. म्हणजेच तो जर आपल्याला पाहायचा असला तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खालीच आपण पाहू शकतो. त्यानंतर दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडन्स पार्टिकल. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA, deoxyribonucleic acid or RNA कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. म्हणजेच हा जो व्हायरस असते तो इंडिपेंडन्स पार्टिकलपासून बनलेला असते आणि हा जो व्हायरस असते हा DNA किंवा RNAचा बनलेला असते व त्याच्यावरील जी कवर असते ती प्रोटीन कोटची बनलेली असते. म्हणजेच हा जो व्हायरस आहे हा DNA व RNAचा मॉलिक्यूल असतो व त्यावर प्रोटीनचा कोट असतो. त्यानंतर व्हायरस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स, प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्यूमेरियस रेप्लिका. व्हायरस हे वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्ये राहू शकतात व त्याच पेशीच्या मदतीने हे जे विषाणू आहेत हे स्वतःचे जे प्रथिन असतात ते तयार करतात व त्या मदतीने असंख्य प्रतिकृती तयार करतात व त्यानंतर ते जे होस्ट सेल असतात त्यांना डिस्ट्रॉय करतात व स्वतः फ्री होतात आणि त्यानंतर ते पुन्हा नवीन पेशीवर अटॅक करतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लॅन्ट अँड ॲनिमल्स. म्हणजेच व्हायरसमुळे प्लॅन्ट आणि ॲनिमल्समध्ये विविध डिसीज होतात. स्टुडंट्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस, प्लीज शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.